सो हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी सकाळी रेडी झालो आणि हे बघा रेणुका आलेले होते. तर आहे बघा पॅकिंग कशी चालू आहे. ते आता सोडायला जातो घरी आणि याच्यामध्ये बघा आंबे एवढे घेऊन जाते आमच्या घरून. कोणाचे? तुमचे नाही. ते बोलते आमच्या घरी आंबे नाही म्हणून हे आमच्याकडून घेऊन जाते. तर आता सोडायला जाऊ आपण घरी, सोडू आणि नंतर डायरेक्ट आपल्याला सालेवर जायचं. तर हे बघा मित्रांनो, घरी जाताना रेणुकाला पाहिजे होते जलेबी. मग जलेबी घ्यायला आलो गरमागरम. बघा कलर पण सेम आहे जलेबी आणि हा बघा ड्रेसचा कलर पण सेम. रेणुकाला घरी सोडलं आणि मी लगेच आलं बघा. आणि मी एकटाच आहे आता आपल्याला जायचं आहे याला अनवीरला, डायरेक्ट सूत्रकारमधून अनवीर. तर मित्रांनो आपण आलो आहे फायनली स्कूलवरती आणि नवीन काम इथे चालू केलं आहे आता बघा. हे नवीन काम चालू केलं आहे आम्ही. मला फायनल दाखवतो नंतर. तर तुम्हाला आता दाखवत आहे आपलं हे झालं आहे. हे बघा एवढं झालं आहे, एवढं समोरून आता क्लिअर होईल ते. आणि आता आपल्याला काम करायचं आहे मागे तिकडनं, तुम्हाला दाखवतो. तिकडनं आहे काम करायचं आहे. हे बघा बाथरूमवरती, याच्यावरती बॅकग्राऊंड झालं, याच्यावरती आपल्याला आता स्केचिंग करायचं आहे. तुम्हाला दाखवतो कोणते कोणते स्केचिंग आहे ते. तर मित्रांनो याच्यावरती आपल्याला स्केचिंग करायचं आहे. बघा इथे मी 2 केले स्केचिंग, एक तिकडे आणि इकडे. तिकडे झोपून उठतोय आणि इकडे ब्रश करतोय ते. आणि इथे आपल्याला बनवायचं आहे आता आंघोळी करतोय ते. म्हणून मी वरती चढलोय आणि स्केचिंग करतोय. याच्यावरती पूर्ण करायचं आहे एवढं भिन आणि तिकडनं पण करायचं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा पाऊस यायच्यासारखं झालं आहे बघा, वातावरण अलगच झालं पाऊस. पण तोपर्यंत स्केचिंग. मित्रांनो इकडनं आपलं स्केचिंग पूर्ण झालंय, तुम्हाला दाखवतोय. हे बघा तर कलरिंग स्टार्ट केलंय आणि इकडनं पण करायचं आहे आपल्याला आणि तिकडनं पण आहे. हे बघा इकडनं आता स्केचिंग करायचं आहे आपलं, ते पूर्ण करून लगेच स्टार्ट करूया आता. इथे स्केचिंग झाली, तुम्हाला दाखवतो इकडून. हे बघा इथे दिसत असेल. इकडनं पण कलरिंग स्टार्ट झाली. तुम्हाला मी दाखवतोय आज काम किती झाले ते. हे बघा इथून बॅकग्राऊंड पूर्ण. हे बघा आता कसं दिसतंय, आधी कशी होती तुम्हाला दाखवलेलं आणि आता बघा. पूर्ण बॅकग्राऊंड मारून ना ऑब्जेक्ट भरून काढले, फक्त यांना फिनिशिंग बाकी आहे. बघा आज एवढं झालंय, इकडे ते एवढा झालंय. अजून तुम्हाला दाखवते इकडनं पण काम चालू आहे.